मुंबईतील सिद्धार्थ कॉलनीमध्ये लोकांना अदानी वीज बिल कंपनीची नोटीस देण्यात आली। 13 वर्षांपासूनचं थकीत वीज बिल न भरल्यास घरातील वीज येत्या 15 दिवसांमध्ये कापणार असल्याची नोटीस सिद्धार्थ कॉलनीमधील 3000 लोकांना बजावण्यात आलेली आहे। या संदर्भात तिथल्या नागरिकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूयात। मुंबईतील चेंबूर या ठिकाणी असलेल्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये आता अदानी या कंपनीकडनं वीज बिल न भरल्यामुळे नोटीस पाठवण्यात आलेली आहे। मात्र यामागे नेमकं कारण काय आहे? कारण लाईट बिल तर इकडचे जे लोकवस्तीमध्ये राहणारी जी लोक आहेत ते लाईट बिल भरतात तरी सुद्धा त्यांना वीज कापण्यात येईल अशा प्रकारची नोटीस पाठवण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी राहणारे लहू कांबळे आणि त्यांचे काही साथीदार आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, नेमकं हे प्रकरण काय आहे की वीज बिल जी आहे तुम्हाला येतं आणि त्याची लाईट बिल तुम्ही भरले जातात, तरी पण नेमकं नोटीसमध्ये काय म्हटलं आणि कुणी पाठवली? सर्वप्रथम मी लोकशाही चॅनलचं मनापासून आभार मानतो, कारण का सिद्धार्थ कॉलनीमध्ये एसआरए प्रोजेक्टला ज्यावेळी घोटाळा झाला, घोटाळा मी बाहेर काढला, त्यावेळी सर्वप्रथम लोकशाही चॅनलने आमचा घोटाळा जो आहे तो मुंबई शहरामध्ये दाखवलेला आहे। राहिला प्रश्न हे लाईट बिलाचा। लाईट बिलचा विषय असा आहे की एसआरए प्रकल्प चालू झाल्यानंतर जे विकासक आमचे होते त्यांनी लोकांना शब्द दिला होता की लाईट बिल कोणीही भरू नका, आम्ही लाईट बिल आम्ही भरू। त्यामुळे लोकांनी त्यांच्या शब्दाला किंमत देऊन, शब्दावर विश्वास ठेवून लोकांनी लाईट बिल काय भरलं नाही। अच्छा, लोकांनी लाईट बिल भरलं नाही, जवळजवळ आज 13 वर्ष लाईट बिल भरलं नाही। रिलायन्स कंपनी, त्यावेळी रिलायन्स कंपनीने कधीही रिडिंग घ्यायला आले नाहीत, कधी बिल पाठवलेलं नाही, कधी पण त्यांची कोणती ऍक्शन घेतली जी आता ऍक्शन लोक घेत आहेत अशी ऍक्शन यापूर्वी त्यांनी कधी घेतली नाही। त्याच्यामुळं आमच्या लोकांना असं वाटलं जे कोणी विकासक आहेत ते भरणार आहेत ही खात्री होती, म्हणून अदानी रिलायन्स कंपनीने कसली कारवाई केली नाही। आता पुन्हा काय झालं, रुपारेल बिल्डरला एलवाय मिळाला, पण त्याला मला एक सांगा, बिल्डर टू बिल्डर हे जे आहे प्रकरण ट्रान्सफर करण्यात आलं, परस्पर ट्रान्सफर करण्यात आलं, त्याच्यानंतर नेमकी आताची स्थिती काय आहे? आताची स्थिती अशी आहे की रुपारेल बिल्डरला एका फ्रॉड मार्गाने एलवाय एसआरने दिलेला आहे। ते सगळे पुरावे आम्ही संघ समिती नावाखाली आम्ही ते सगळे पुरावे काढलेले आहेत। त्या रुपारेल बिल्डरच्या एलवायला आम्ही चॅलेंज केलेलं आहे एजन्सीच्या न्यायालयामध्ये। आता त्यांची हिअरिंग आता हे साधारण ह्या महिन्याच्या एंडिंगमध्ये होणार आहे। हा सगळा दबाव तंत्र आहे, कारण की इतक्या मोठ्या प्रमाणावरती आंबेडकरी वस्ती आहे आणि आंबेडकरी वस्ती सिद्धार्थ कॉलनी आंबेडकरीचा बालेकिल्ला आहे आणि हा सगळा फ्रॉड चाललेला, हा फ्रॉड आम्ही उघडीस आणलेला आहे आणि उघडीस आणल्यामुळे लोकांना कळून चुकले की आपण जर आज घरे खाली केली की आपल्या भविष्यामध्ये घर मिळणार नाही। हे जे त्यांचं म्हणजे त्यांचे तुम्ही म्हणतात की त्यांचे एजंट येतात आणि घरं खाली करायला होतात, काय करतात नेमकं? मॅडम, ते असे करतात की लोकांना सांगतात की आता तुम्ही घरं खाली करायला पाहिजे, आता आमच्याकडून सगळं झालेलं, सर्व परवानगी आमच्याकडे आलेल्या आहेत, अशी खोटी माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात। काही दिवसांपूर्वी तुमची वीज कापली होती, नेमकं काय प्रकरण होतं? किती दिवसांसाठी कापली होती आणि किती घरांची कापली? किती घरं, बरीच काही घरांची वीज बंद केली होती त्यांनी। लाईट बिल किती येतं सध्या तुम्हाला? आता आम्हाला आमच्याकडे नुसतं बिल एक बल्ब असला ना तरी पण आम्हाला $2.5 हजार येतो, पण ते थकलेले साधारण 1,500 पासून ते किती जास्तीत जास्त किती बिल येतं? 1,500 पर्यंतच्या वर येतं आमच्याकडे बिल। आम्ही गोरगरीब जनता हे बिल कुठून भरणार? हा, आणि हे बिल आम्ही भरणार का? आम्ही मुलांना पोचणार का? आम्ही खाणार? आमचं काय आहे का नाही याच्यामध्ये? ते म्हणतात आम्हाला काय सांगू नका, हे बिल तुम्हाला भरायलाच लागणार। 15 दिवसाच्या आत जर ही बिलं नाही भरण्यात आली तर मात्र सिद्धार्थ कॉलनी पूर्णपणे अंधारात दिसून येण्याची शक्यता आहे। जर्नलिस्ट विनीतसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।